तर आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं की कॉन्टेक्स्ट एपीआय मध्ये आपण 6 कंपोनंट बनवले होते. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण 3 कंपोनंट बनवू. ठीक आहे. बिफोर एव्हरीथिंग, ही युजर कॉन्टेक्स्ट नावाची फाईल आहे. काही नाही, फक्त यात एक कॉन्टेक्स्ट बनवलेला आहे, एक प्रोव्हायडर आणि एक कन्झ्युमर आहे. कॉन्टेक्स्टची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे वैभव, आणि मी जी व्हॅल्यू सेट करतोय व्हाईल प्रोव्हाइडिंग, ती आहे संकेत. इट इज app.tsx. ठीक आहे. युजर प्रोव्हायडर व्हॅल्यू संकेत. तर आता ही व्हॅल्यू मी प्रोव्हाइड केलेली आहे. आता कुठल्याही कंपोनंट मध्ये इन दिस हायरार्की, म्हणजे app.tsx च्या खाली ए कंपोनंट, ए कंपोनंटच्या आत बी कंपोनंट, राईट? म्हणजे ए चा चाइल्ड बी आणि बी चा चाइल्ड सी, अशी आपली कंपोनंटची हायरार्की आहे. तर मी जर ती गोष्ट प्रोव्हाइड केली आहे टू ए, तर ती ए पासून बी पर्यंत सगळ्यांना कन्झ्युम करता येईल. बट ऍज पर अवर एक्झाम्पल आपण काय केलंय, सी कंपोनंटला कन्झ्युम करायला लावलंय. तर कन्झ्युम कसं करणार? युजर कन्झ्युमर जो आपण बनवलेला होता युजर कॉन्टेक्स्ट फाईल मध्ये, त्याला लागतं एक फंक्शन, जे की आपण इथे लिहिलेलं आहे इन द फॉर्म ऑफ एरो फंक्शन. आणि एरो फंक्शनने काय रिटर्न करायला पाहिजे, तर एक JSX रिटर्न करायला पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे, सिम्पल आहे. व्हॉट इफ आय वॉन्ट टू यूज टू कॉन्टेक्स्ट. एक झाला हा युजर कन्झ्युमर, सॉरी युजर कॉन्टेक्स्ट. एक आता मी दुसरा बनवतो युजर रोल कॉन्टेक्स्ट किंवा रोल कॉन्टेक्स्ट, वॉट एव्हर. रोल कॉन्टेक्स्ट डॉट tsx. ऑलराईट. हे आपलं काय करावं लागेल, एक्सपोर्ट रोल कॉन्टेक्स्ट इक्वल टू रिॲक्ट, शिट, रिॲक्ट डॉट. पहिले आपण रिॲक्टला जरा इम्पोर्ट करून कॉन्टेक्स्ट. रिॲक्टच इम्पोर्ट नाही झाला पण. नाही, ठीक आहे, मॅन्युअली करू बरोबर. फ्रॉम एक्सपोर्ट रोल कॉन्टेक्स्ट फ्रॉम, नाही, थांबा. इम्पोर्ट एक्सपोर्ट रोल कॉन्टेक्स्ट इक्वल टू क्रिएट कॉन्टेक्स्ट. रोल कॉन्टेक्स्ट नावाचं ऑलरेडी आहे की काही? नॉट रोल कॉन्टेक्स्ट, अरे तेच तर करतोय. एक्सपोर्ट कॉन्स्ट करावं लागेल ना. नेम्ड कॉन्टेक्स्ट आहे ना, सॉरी. एक्सपोर्ट कॉन्स्ट रोल प्रोव्हायडर, काय तर रोल कॉन्टेक्स्ट डॉट प्रोव्हायडर. एक्सपोर्ट कॉन्स्ट, हा कोण असणार, कन्झ्युमर, इक्वल टू कॉन्टेक्स्ट डॉट कन्झ्युमर. ओ शिट, स्पेलिंग consumer. So now what I want, app.tsx मध्ये, where the hell is app.tsx? हा, जसं हा युजर प्रोव्हायडर आहे तसंच मी काय करतो, एक रोल प्रोव्हायडर पण घेतो. रोल याला व्हॅल्यू पास करावं लागेल. व्हॅल्यू
तर आपण युजर प्रोव्हायडर पण यूज केलेला आहे आणि रोल प्रोव्हायडर पण यूज केलेला आहे. आता हे दोन्ही प्रोव्हायडर आपण कोणाला प्रोव्हाइड करतोय? ए कंपोनंटला. आता अगेन ए चा चाइल्ड बी, बी चा चाइल्ड सी, सगळ्यांना हे कंपोनंट कन्झ्युमेबल, सॉरी, सगळ्यांना हा कॉन्टेक्स्ट कन्झ्युमेबल आहे. इथे काय करू आपण? इथे instead of returning this JSX, what we will do is we will consume it first. कसं consume करणार? रोल consumer मध्ये अगेन आपल्याला काय करावं लागेल? थोडस किचकट सिंटॅक्स, आणि तो तुम्हाला बेअर करावा लागेल मास्टर. रोल, आणि इथे अगेन वी विल पास H5 H4. My name is username user, and my role is, एक मिनट हो, चला थोड़ा सा वापस, and my role is whatever role I am getting here. My name is, जे काही मी युजरने पाठवलं ते, and my role is whatever रोल मी त्याला असाइन केला तो. सो बाय डिफॉल्ट आता इथे, नॉट बाय डिफॉल्ट ऍक्च्युली, इथे आउटपुट काय आलं पाहिजे? माय नेम इज संकेत, कारण आपण इथे युजर कन्झ्युमरला प्रोव्हायडर थ्रू संकेत पास केलेला आहे. इथे खूप सारं ओपन झालं, एक मिनिट थांबा. ऍप डॉट टी एस एक्स लागेल आपल्याला, अँड सी लागेल, बाकी दुसरी गरज नाही. ठीक आहे, तर ऍप डॉट टी एस एक्स प्रोव्हायडरनी काय व्हॅल्यू पास केलेली आहे संकेत म्हणून, आणि रोल प्रोव्हायडरनी काय पास केले ऍडमिन म्हणून. तर सी मध्ये ते काय आलं पाहिजे? माय नेम इज संकेत अँड माय रोल इज ऍडमिन. लेट अस सी द आउटपुट. माय नेम इज संकेत अँड माय रोल इज ऍडमिन. ठीक आहे, व्हॉट इफ आय चेंज द रोल हियर? लेट अस से मॉडरेटर. ओ शिट, मॉडरेटर. ठीक आहे, माय रोल इज मॉडरेटर. तर दिस इज हाऊ यू कॅन कन्झ्युम इट. आता बघा, कन्झ्युम करताना तुम्हाला किती, कसा खतरनाक कोड लिहावा लागतो नाही का? जस्ट इमॅजिन, इथे अजून एक प्रोव्हायडर आहे आणि तुम्हाला तो पण कन्झ्युम करायचा आहे, तर किती खतरनाक कोड होता. एक युजर कन्झ्युमर, त्याच्या आत एक फंक्शन बनवला, पॅरामीटर मध्ये युजर भेटला, आणि तो काय रिटर्न करतोय? रिटर्न करताना पण त्याच्याकडे एक कन्झ्युमर आहे, त्याच्याकडे परत एक फंक्शन आहे, परत तो काय करतोय? रिटर्न मध्ये JSX रिटर्न करतोय. जर इन केस अजून एक प्रोव्हायडर असता, तर इथे परत एक या JSX च्या ठिकाणी परत एक कन्झ्युमर घ्यावा लागला असता, तो वाला कन्झ्युमर, मग त्याचा पॅरामीटर भेटला असता असा, आणि मग त्याच्या रिटर्न मध्ये JSX आला असता. म्हणजे हा खूप किचकट कोड होत चाललाय. एक्स्ट्रा एक दोन प्रोव्हायडर जर दिले तर हा कोड समजण्यासाठी ऑलमोस्ट इम्पॉसिबल होईल नवीन माणसासाठी. ज्याला ऑलरेडी सवय आहे तो पण थोडा वेळ घेईल ते समजण्यासाठी की कुठला कन्झ्युमर, आय मीन कुठला प्रोव्हायडर यूज केलेला आहे, अँड सो ऑन सो फोर्थ. आणि आपण सिम्पली प्रिंट करतोय, इथे दुसरं बिझनेस लॉजिक पण असू शकतं. सो टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, माझ्या पहिली गोष्ट, प्रॉब्लेम तर अशी आहे की कन्झ्युम करताना खूप हार्ड होते. ठीक आहे, प्रोव्हाइड करताना एवढं हार्ड नाहीये. ठीक आहे, प्रोव्हाइड करतोय आपण, पण तेवढं हार्ड नाही. अच्छा, वन मोर थिंग, इफ आय रिमूव्ह दिस ए, इफ आय रिमूव्ह दिस ए, आणि मी याला थोडस बंद करतोय ऍज ऑफ नाव, मी काहीच प्रोव्हाइड करत नाही त्याला. नॉर्मल आपला ए कंपोनेंट, बीचा आता परत चाइल्ड बी, बीचा चाइल्ड सी, तर इथे काय प्रिंट झालं पाहिजे बरं? माय नेम इज काय आणि माय रोल इज काय प्रिंट झालं पाहिजे? एनी आयडिया, एनी गेसेस? बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू घेतली ती प्रिंट होईल. एक्झॅक्टली. आणि इथे बघा, हो. युजर कॉन्टेक्स्ट मध्ये इथे कॉन्टेक्स्ट घेतला वैभव, आणि रोल घेतलेला आहे युजर. तर त्या हिशोबाने प्रिंट होईल आता, माय नेम इज युजर सी. दिस इज युअर आउटपुट. हा मी सकाळी सांगत विसरलो होतो, आता लक्षात आलं, मला सांगून देतो एकदा, नाहीतर परत विसरून जायचो. ऑल राईट, सो वी आर बॅक इन ट्रॅक.
आता आपण हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू युझिंग फंक्शनल कंपोनंट. बघा, करायला मी याला कन्वर्ट करू शकतो फ्रॉम क्लास कंपोनंट टू फंक्शनल कंपोनंट, बट विल कीप इट ॲज इट इज. We create one more child. Let us say त्या चाइल्डचं नाव काय असेल? काय असेल? कॉन्टेक्स्ट हुक डॉट टीएसएक्स. तर हा असेल चाइल्ड. कशाचा? बी चा चाइल्ड असेल. एक सी कंपोनंट आणि एक कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट नाही आलं. कॉन्टेक्स्ट हुक नाही करणार. ही कॅपिटल असेल. इम्पोर्ट केला म्हणून त्याला. हा हा, इनपुट आला पाहिजे ना डायरेक्ट. कोड कॉन्टेक्स्ट. कसा काय इम्पोर्ट होईल? मी त्यात काय कोडच केला नाही तर, एक्सपोर्टच नाही केला काही तर. सॉरी, आता इम्पोर्ट होईल ते प्रॉपरली. आता काय करायची गरज पडणार. लेट अस रिमूव्ह दिस अँड सी. चल हा, झालं इम्पोर्ट ऑटोमॅटिक. कॉन्टेक्स्ट टू बघा, हायरार्की बघा पहिले तर. ऍप डॉट टी एस एक्स, त्याचा चाइल्ड ए कंपोनंटचा चाइल्ड आहे बी कंपोनंट, आणि बी कंपोनंटचा चाइल्ड आहे सी कंपोनंट, आणि कॉन्टेक्स्ट हुक. सी कंपोनंट आहे आपला क्लास कंपोनंट, आणि कॉन्टेक्स्ट हुक जो आहे तो आहे आपला फंक्शन कंपोनंट. तर आता फंक्शनल कंपोनंट मध्ये बघा, तुम्हाला ते दोन कॉन्टेक्स्ट यूज करायचे आहे. ठीक आहे, सिंपल इनफ. मला सांगा की क्लास कंपोनंट मध्ये काय काय करायची गरज पडली होती आपल्याला? कंझ्युमर घ्यावे लागले होते. परत ते कंझ्युमरला, कंझ्युमरच्या मध्ये एक कंझ्युमर जी एस एक्स, राईट? सर, तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. ओ माय गॉड, फॅनचा आवाज येतो का एक्स्ट्रा की तो पण नाही येते? व्हॉइस ब्रेक होतोय. व्हॉइस ब्रेक होतोय? एक मिनिट. बाकीच्यांचा ब्रेक होतो? फक्त हर्षाचा ब्रेक होतो? हो सर. बरं, एक मिनिट द्या मला. आता येतोय आवाज बरोबर? येस सर. ठीक आहे, इथे काय करायचं आपल्याला? यूज कॉन्टेक्स्ट नावाची हुक यूज करायची. ओके, आय यूज इट डायरेक्टली. यूज कॉन्टेक्स्ट. ठीक आहे, ही एक हुक आहे फ्रॉम रिॲक्ट पॅकेज. इथे आपल्याला काय पास करायचं? आपल्या प्रोव्हायडरचं नाव किंवा आपल्या कॉन्टेक्टचं नाव, सरळ सरळ. कॉन्टेक्टचं काय नाव आहे? युजर कॉन्टेक्स्ट. युजर कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट, येस. अँड त्याला काहीतरी इश्यू आहे? नो इश्यूज. त्याला आपण स्टोअर करू युजर नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सी, आपण काय केलं? यूज कॉन्टेक्स्ट हुक यूज केली, त्याला कॉन्टेक्स्ट पास केला. कुठला कॉन्टेक्स्ट? जो आपण इथे युजर कॉन्टेक्स्ट मध्ये घेतला होता, बनवला होता, हा वाला. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा कॉन्टेक्स्ट काय देतो आपल्याला, काय प्रोव्हाइड करतो? तर युजर नेम प्रोव्हाइड करतो. तर ते युजर नेम आपण, नॉट हिअर, युजर नेम आपण ह्या युजर मध्ये घेतलेलं आहे. अँड आय विल ट्राय टू प्रिंट इट डायरेक्टली. युजर. अँड इथे मला वाटते की मी फंक्शनल कंपोनंट असं लिहून घेतो. लेट अस सी द आउटपुट नाउ. फंक्शनल कंपोनंट संकेत. ठीक आहे, बघा आता हा कोड बघा. एक काम करतो मी, एक्स्ट्राला रिमूव्ह करतो. सी कंपोनंट बघा, आणि कॉन्टेक्स्ट हुक वाला कंपोनंट बघा. गिव्ह मी अ सेकंड, आय स्प्लिट इट.
हम्म, अरे क्यों ना बाबा स्प्लिट होणार. हा बघा आता हा कोड बघा आणि हा कोड बघा. एक हा युजर कन्झ्युमर, त्यात एक फंक्शन घेतला आणि तो रिटर्न करतो JSX. ॲज ऑफ नो जस्ट इग्नोर दिस रोल कन्झ्युमर. बट इफ यू वॉन्ट रोल कन्झ्युमर ऑल्सो यूज कॉन्टेक्स्ट, त्याला पास करायचा रोल कॉन्टेक्स्ट. थोडासा स्लो आहे अगेन. ठीक आहे. अँड विल स्टोअर इट इन कॉन्स्ट रोल इज इक्वल टू दिस. ठीक आहे. आणि इथे आपण काय करू, त्या रोलला पण ॲज रोल. बघा काय केलंय, सिम्पल एक फंक्शन दिलंय, फंक्शनल कंपोनंट. काय आउटपुट आलं पाहिजे, संकेत हॅज ऍडमिन रोल, असं काहीतरी आलं पाहिजे आउटपुट मध्ये. संकेत हॅज मॉडरेटर, मी तिथे चेंज केलं होतं प्रोव्हायडर मध्ये. बघा यूज कॉन्टेक्स्ट हुक जी आहे ती कन्झ्युम करतानाच फक्त तुमचा जो कोड आहे तो कमी करते. प्रोव्हाइड करतानाचा कोड दोघांचा सेम असेल. प्रोव्हाइड करताना आपण हेच असंच प्रोव्हाइड करणार, फक्त चेंज होतो कन्झ्युम करतानाचा. आणि कन्झ्युम करतानाचा चेंज बघा ड्रास्टिक चेंज आहे. इथे तुम्हाला एवढा सगळा कोड लिहावा लागतो जस्ट टू कन्झ्युम, आणि इथे फक्त 2 लाईन मध्ये ते काम झालं. दिस इज द पॉवर ऑफ यूज कॉन्टेक्स्ट हुक. आणि हा वन ऑफ द सिम्पलेस्ट हुक आहे यूज करण्यासाठी. वन ऑफ द सिम्पलेस्ट. याला काय पास केला आपण, कॉन्टेक्स्ट पास केला बस. आणि इन रिटर्न आपल्याला त्या कॉन्टेक्स्ट मधून जो काय व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. दॅट्स इट. आता इथे मी कितीही कॉम्प्लेक्स लॉजिक यूज केलं बेस्ड ऑन दॅट कॉन्टेक्स्ट तरीही चालेल, आणि कोड तेवढा किचकट दिसणार नाही विथ रिस्पेक्ट टू धिस क्लास कंपोनंट वाला. इथे जर मी काही लॉजिक म्हणजे लावायचा प्रयत्न केला तर खूप किचकट होईल. इफ आय मिस वन म्हणजे ब्रॅकेट, सगळा कोडचा धिंगाणा. So it is very hard to change this, but it is very easy to change in functional component. So this is the power of use context hook. तर इथे कोणाला काही इश्यू आहे? हो सर. श्रुतिका, वैष्णवी, वेदिका, एव्हरीवन नो? ठीक आहे. तर हाच होता आपला आजचा टॉपिक, यूज कॉन्टेक्स्ट हुक. ऍक्च्युली टॉपिक फक्त हाच होता, यूज कॉन्टेक्स्ट हुक. पण त्याच्या मागचं जी स्टोरी आहे की किती पॉवरफुल आणि किती सिम्पल वे मध्ये तो काय बोलतात हुक आपल्याला यूज करायला मिळतोय विथ द हेल्प ऑफ फंक्शनल कंपोनंट्स, त्याची इम्पॉर्टन्स समजण्यासाठी आपण हा सगळा कोड केला आणि एक लेक्चर त्यात आपण घालवलं नाही, ऍक्च्युली आपण इन्व्हेस्ट केलं. आपण हे पण बघितलं की क्लास कंपोनंट मध्ये कसं करतात आणि फंक्शनल कंपोनंट मध्ये कसं करतात. सो आता तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स माहिती आहे, दोघांमध्येही तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकतात. तर जी पण मी असाइनमेंट देईल बेस्ड ऑन कॉन्टेक्स्ट API, तर तुम्हाला ती क्लास कंपोनंट मध्ये पण करायचं आहे इम्प्लिमेंट, आणि फंक्शनल कंपोनंट मध्ये पण इम्प्लिमेंट करायचं आहे. बी रेडी फॉर दॅट असाइनमेंट. उद्या लेक्चरच्या आधी म्हणजे सकाळी 9च्या आधी आपण पहिले असाइनमेंट चेक करू, नंतर पुढचं लेक्चर कंटिन्यू करू.